सर्व महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक ताईंना क्रांतिकारी लाल सलाम। आपण गेली 19 दिवस झालं मुंबईच्या केंद्रामध्ये आपण या महाराष्ट्र सरकारच्या ज्या घोषणा आहेत, आशा ताईंना 7,000 रुपयाची वाढ आणि गटप्रवर्तक ताईंना 10,000ची वाढ आणि त्याचबरोबर दिवाळी बोनस हे 2,000 रुपये या सरकारने केलेल्या घोषणा आहेत, त्याची अंमलबजावणी करा, त्याचा शासन निर्णय द्या। एवढ्याच गोष्टीसाठी आपण गेली 19 दिवस झालं आपण आझाद मैदानावर लढत आहेत, आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहेत। खरं तर माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्याशी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तब्बल 22 मिनिट चर्चा झाली, परंतु त्यांनी परत 10 दिवस मागितलेले होते आणि आपण त्यांना 10 नाही आज 19 दिवस दिलेले आहेत, परंतु अद्याप कुठलाही शासन निर्णय निघायला तयार नाही। महाराष्ट्रातल्या आरोग्याचा कणा म्हणून काम करणाऱ्या माझ्या आशा आणि गटप्रवर्तक स्वतःच्या भाकरीची लढाई या ठिकाणी देत आहेत, परंतु सरकारला कुठलाही घाम फुटायला तयार नाही। आज महाराष्ट्राचे आदरणीय अजितदादा पवार या महाराष्ट्राचे अर्थसंकल्प मांडलेला आहे आज, परंतु आपल्याला माहिती आहे की आज एवढा मोठा हा आरोग्याचा कणा म्हणून काम करत असलेल्या महिला आहेत। आजच्या या बजेटकडे सर्व महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकांचं लक्ष होतं की दादा काहीतरी आमच्याबद्दल बोलतील आणि तुमच्या सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याचा शासन निर्णय देतील, याकडे सगळ्यांचे डोळे लागून बसले होते। परंतु आजही दादांनी मात्र आरोग्यावर कुठलाही खर्च केलेला नाही। सरकार म्हणतोय की आम्हाला विकासावर काम करायचं आहे। आमच्या सारख्यांना प्रश्न पडतोय की विकास म्हणजे काय आहे? शिक्षण आणि आरोग्य हे खूप मोठा विकास असते, याच्यावर जर खर्च केला तर नक्कीच देशाची प्रगती होते आणि विकास होते, परंतु आपण बघितलेला असेल बजेटमध्ये शिक्षणावर किंवा आरोग्यावर कुठलाही त्यांनी खर्च केलेला नाही। आज आशा आणि गटप्रवर्तक ताईंबद्दल काल आदरणीय दादांनी जे शब्द बोलले की आशा आणि गटप्रवर्तक ताईबद्दल सरकार पॉझिटिव्ह आहो आणि सरकार सोबत त्यांनी जर वाटाघाटी केली तर आम्ही 2 पावलं पुढे यायला तयार आहेत आणि त्यांनी 2 पावलं मागे जावं। नक्कीच दादा आपल्याला आम्ही सांगू इच्छितो की आपल्यासोबत कुठलीही अधिकृत कृती समितीची बैठक झालेली नाही, त्यामुळं आपण जो बोललात त्याला काही अर्थ नाही। आणि महाराष्ट्रातल्या आशा आणि गटप्रवर्तकांना मी एवढंच सांगू इच्छिते की आज आपण अत्यंत निराश झालेला आहात। आपल्याला वाटत होतं की आजच्या बजेटमध्ये आमच्या पदरात काहीतरी पडेल, परंतु आपल्याला माहित आहे लढल्याशिवाय या देशामध्ये मग तो कामगार असेल, विद्यार्थी असेल, युवक असेल, महिला असेल किंवा शेतकरी असेल, कुणालाही काही मिळालेलं नाही। म्हणून आपण बहादूर महिला आहेत, आपण लढत आहात, नक्कीच आपल्या पदरात काही ना काही पडणार आहे। आज जरी दादानी काही बोलले नसेल तरी अजून बजेट अर्थसंकल्प बजेट असेल किंवा महाराष्ट्राचं जे बजेट असेल 1 तारखेपर्यंत 1 मार्च पर्यंत चालणार आहे। उद्या सकाळी 11 वाजता परत मंत्रिमंडळाची बैठक आहे असं समजलेलं आहे। पण आम्हाला परत एकदा माझ्या आशा आणि गटप्रवर्तक बहिणीला मी आवाहन करते, आपण धीर सोडू नका, आपण लढा। नक्कीच लढ्यातूनच जे काही मिळालं आपल्याला ते लढ्यातून मिळालेलं आहे, नक्कीच लढल्याशिवाय काही मिळत नाही आणि लढल्यावर काहीतरी मिळतं, हा एकच नारा आपण बुलंद करूया आणि 1 मार्च पर्यंत आपण वाट बघणार आहोत। याच मुंबईच्या आझाद मैदानावरून आपण हलणार नाहीये, मैदान सोडणार नाहीये। आपला पहिल्या दिवशीपासूनचा जो नारा होता की एकच नारा, GR काढा, GR घेतल्याशिवाय मैदान सोडणार नाही, याच पद्धतीनं आपण सुद्धा कृती समिती आपल्या सोबत आहे। कृती समितीचं हेच म्हणणं आहे की हातात शासन निर्णय घेतल्याशिवाय आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही वाट पाहतोय। त्यामुळे महाराष्ट्रातल्या आमच्या रणरागिणी आशा आणि गटप्रवर्तकांना आव्हान करतोय, आपण खचू नका, आपण धीर सोडू नका, येणारा काळ आपला आहे। मुर्दार सरकार आहे खरं तर, महिलांना 19 दिवस जेव्हा या प्रकारे वागणूक दिली जाते, एकही सत्ताधारी नेता येऊन बघत नाही, हे खूप वेदनादायी आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा देणाऱ्या देशामध्ये या देशामध्ये खरं तर हे महिलांना असं रस्त्यावर आणणं हेच खूप वेदनादायी आहे। म्हणून आपण खचून न जाता आपण येणाऱ्या काळामध्ये हातात अजून 3-4 दिवस आहेत आपल्या, आपण लढणार आहोत आणि आपण जिंकणार आहोत। याच आशेवर आपण लढावं। ज्या घरी बसलेल्या महिला आहेत त्यांना आव्हान करते मी, येऊन मुंबईच्या आझाद मैदानावर बसावं, कारण आपली संख्याही दिसावी लागणार आहे। त्यामुळे आपण आजच्या बजेटला कुणीही खचून जात नाही। अनेक फोन येत आहे की ताई आजच्या बजेटमध्ये काहीच झालं नाही म्हणजे काहीच होणार नाही का? नक्कीच होणार आहे। तुमच्याबद्दल या महाराष्ट्रातल्या सरकारला विचार करावा लागणार आहे, कारण महाराष्ट्रातली लेक या ठिकाणी लढतीये। त्यामुळे आपण यावं आणि लढावं, कृती समितीच्या हातात हात द्यावा आणि कृती समिती कायम आपल्या पाठीशी आहे एवढीच या ठिकाणी आशा व्यक्त करते। आपण सहभागी होण्याचं आवाहन करते आणि थांबते। इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम।